2024 पासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेरूळ RTO यांना निवेदनद्वारे पत्रव्यवहार करत होतो। आमचे अनेक वेळा आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहनं साईन पनवेल मार्गाने जात आहेत, आपण यांच्यावरती कारवाई करा। आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं दिनांक 16/6/2025 रोजी आमच्या संघटनेच्या वतीने नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं। अशा अवजड वाहनांच्या ड्रायव्हरवरती आम्ही 3 महिन्यात त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही रद्द करून कारवाई करतो। तर मी त्यांना बोललो, त्या गोरगरीब ड्रायव्हरांचं काय तुम्ही रद्द करता, त्या मालकांवरती कारवाई करा। ते ड्रायव्हर त्यांच्या हातावर पोट असतो, त्यांच्यावर काय कारवाई करता आपण, या गाडी मालकांवर करा का, कारण ते श्रीमंत आहेत, तुम्ही नाही करू शकत। मग त्यांच्या उत्तराला मी समाधान नाही आहे। त्यांना परत मी 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। ते बोललो आमच्या हातात नाही आहे परमिट आणि फिटनेस रद्द करण्याचं, आपण वरिष्ठांकडे जावं। तर मी पुढची माझी लढाई आता जसं आपल्याला सांगितलं, मी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। कारण हे जो विषय आहे, ह्या विषयाचं गांभीर्य जर तुम्ही घेतलं तर बघा, क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जातं, ती गाडीची स्पीड कमी होते, गाडी स्लो चालतोय, त्याच्यामुळे अपघात होतात, ट्रॅफिक होतोय, हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं। याच्यावर आम्ही बोललो बरोबर ठीक आहे, करा तुम्ही आंदोलन, आम्ही संघ आहेत। तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल, जे कोणी राजकीय नेते असतील, त्यांनी उलटा आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे। त्यांनी आणून कोणाला तरी त्यांच्या पुतण्याला फोन करायचं, बोलायचं, हे मुस्कटदाबी किंवा हे आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असेल तर हे चुकीचं आहे। कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे। आणि पुढचा स्टेप आहे, माझं कालच बोलणं झालं आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांशी माझं बोलणं झालं आहे। पुढच्या आठवड्यात आमची मीटिंग आहे। ही कायदा जे आहे, कारण त्या 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन सहआयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे का परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाही आहे। पण मी आज सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कायदा बनवण्याला भाग पाडणार आम्ही। येणारा पावसाळी अधिवेशनमध्ये मी हा विषय घेणार आहे। या सन्माननीय दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे। ते बोलले ठीक आहे पुजारीजी, पुढच्या आठवड्यात तुम्ही या, जे काय असेल सगळे विषय घेऊन या, बसा, आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं। आता तुम्ही म्हणताय म्हणून वाळूचे आहेत, ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले, काही ठिकाणीच्या तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातलेल्या, सगळे डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्षनेत्यासमोर बसणार आहोत।